किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोला शहरातील मूळ सरकारी नर्सरीची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आकारी पड जमीन सर्वे नंबर 790 क्षेत्र 1 हेक्टर 2 आर ही जागा तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सुमारे 65 वर्षांपूर्वी अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांना अनेक नियम आणि अटी घालून ही जागा प्रदान केली होती। परंतु अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी गेल्या 65 वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी घालून दिलेल्या कोणत्याही नियम आणि अटींचं पालन न करता सदरच्या सरकारी नर्सरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकारी पड जागेवर जिल्हाधिकारी यांची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम करून इमारती उभारल्यात। शिवाय सदरच्या सरकारी नर्सरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकारी पड जागेवर भोगवाटदार सदरी स्वतःचे अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ लावून घेतला आहे। या नावाच्या पुढे नमूद असणारा फेरफार नंबर 5004 चं वाचन केलं असता हा फेरफार PWD कडून जमीन काढून घेऊन आकारी पडकडे दाखल केल्याचा आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदरची सरकारी नर्सरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारी आकारी पड जागा अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांना प्रदान केली आहे। याबाबत तलाठी सांगोला यांच्याकडे 7/12 पत्रकी कोणत्याही प्रकारची नोंद आढळून येत नाही। याशिवाय सन 1980 साली सांगोला शहराचा सिटी सर्वे करण्यात आला होता। त्यावेळीही अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी सिटी सर्वे अधिकारी यांना खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन CSN 3003 आणि सिटी सर्वे उतारावर स्वतःचे नाव अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे नाव दाखल केले आहे आणि सदर नावाच्या आधारे दुय्यम निबंधक सांगोला यांच्या कार्यालयात गहाणखत दस्त नंबर 3840/2000 दिनांक 6 डिसेंबर 2000 रोजी 5 लाख रुपयांचं कर्ज सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक शाखा सांगोला यांच्याकडून कर्ज काढून सदरची सरकारी जागा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील नियम आणि अटींचा भंग केलाय। या 5 लाख रुपये कर्जाची नोंद सिटी सर्वे नंबर 3003 वरील फेरफार नंबर 378 दिनांक 23 जानेवारी 2001 नुसार करण्यात आली आहे। किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल।